नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे 31 डिसेंबर. खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात मला सकाळपासूनच करायची होती, म्हणजे ब्लॉगची सुरुवात सकाळपासून करायची होती. पण झालं असं की काय रोज रोज नाही का किचनपासून सुरुवात करू. त्याच्यावर म्हणलं की चला नंतर काहीतरी स्पेशल होईल तर मी तिथून सुरुवात करते. पण शेवटी मी तिथेच येऊन ठेपले की काहीतरी किचनचंच काम आहे. शेंगा निवडते आणि म्हणलं चला निवडत तुमच्यासोबत पण बोलूया. तर झालं आहे असं, आता थंडीमध्ये इतका हिरवा मस्त भाजीपाला भेटतो ना, आणि ती एक गोष्ट मला थंडीमध्ये मेन म्हणजे आवडते. आणि जेव्हा पण नाना असतात ना तर तेव्हा आमच्याकडे पालेभाज्या वगैरे जरा जास्तच असतात. म्हणजे मेथीची भाजी असेल, पालक असेल, किंवा मग आता हे पण वाटाणे पण छान भेटतात म्हणून मग ते पण काल नानाच घेऊन आले होते. तर म्हटलं चला निवडूयात. आज 31चं असं काही स्पेशल नाही आहे, पण मनूचा बर्थडे म्हणून छोटंसं सेलिब्रेशन करूयात म्हणलं रात्री. कारण अशी ती रात्री जागते, तिला काही सेलिब्रेशनसाठी जागवत नाही आहे, नाहीतर ती 12पर्यंत अशी जागते. म्हणून म्हणलं ठीक आहे तिथं छोटंसं सेलिब्रेशन करू. आणि सोबतच भैया न्यानू पण येणार आहेत, तर मग ते पण मी तुम्हाला दाखवेल. कारण ना बऱ्याच दिवसापासून चाललेलं की न्यानूला ब्लॉगमध्ये घे आणि ती बऱ्याच दिवसापासून काय ब्लॉगमध्ये दिसलेलीच नाही आहे. किंवा बर्थडे पण मी म्हणलं होतं ना की घरच्या घरीच करेन, तर होतं की न्यानूला बोलवशील ना. तर हो, न्यानू, भैया आणि दिदींना वगैरे मी सगळ्यांना फोन केलते. पण आता सगळ्यांचे एक्झाम वगैरे चालू आहेत मुलांच्या, त्यामुळे सगळ्यांना तर काही येणं शक्य नाही. पण मोठ्या दिदी येणार आहेत. तनू दुपारी चालल्यात. मनूचं आणि तनूचं म्हणजे चाललेच छान खेळणं. कारण त्यांचं असं होतं ना, त्या दोघींचं इतकं जमतं. तनू दिदी पण मनूला खूप आवडते आणि मग ते आल्यापासून ना त्या दोघींचं खेळणं हे सगळं चाललेलं आहे. आता भैया न्यानू येतात, तोपर्यंत बाकीची काहीची छोटी मोठी तयारी आहे. स्वयंपाकाचं काय आहे तर ते करेल, आणि बाकी काय काय होते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. असंच कंटिन्यू. आणि इथे तनू दीदीसोबत मस्ती चालली आहे, कारण तनू दीदी आमचे सगळे लाड करते. हा ना तनू? तनूला मस्का मारतीये, मला एक बिस्किट दे, मला चॉकी दे, मला हे दे, मला ते दे. हा मनू, तनू दीदी कुठे? आणि तनू आल्या की लगेच त्यांच्याकडे गेली, म्हणजे झोक्यातून उठली की लगेच. असं नाही की अजिबात रडली आहे काय आणि नाही वगैरे, असं काहीच नाही. हा है ना मनू? मम्मी काय म्हणते? मनू, तनू दीदी आवडते ना तुला? हो ना. तनू दीदी काय काय देते तुला खेळायला? काय काय देते खेळायला तनू दीदी? ते देते खेळायला, काय म्हणतात त्याला? फिश येतो? मला तर नाही दिसत फिश. मला तर रिंग्स दिसत आहे. बाहेर फिश. पर्पल. चाललंय ह्यांचं खेळणं, तोपर्यंत मी माझी कामावरून घेते. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की मनूचा बर्थडे असतो 1 जानेवारीला, आणि काहींना प्रश्न पडला असेल की मग तुम्ही 31ला सेलिब्रेट का करतोय. तर रात्रीच्या 12 वाजता आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करायचं ठरवलंय. न्यानू आणि भैया पण येत आहेत. म्हटलं छोटा केक कट करू आणि उद्या पण सेलिब्रेशन करूयात. आणि तिला काही गोष्टीसुद्धा गिफ्ट करायच्या होत्या, सोबतच तिला छोटंसं एक सरप्राईज द्यायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की चला आता आपण करूयात. आता ती किती सरप्राईज होती हे तर तुम्हाला बघायला मिळेलच, पण म्हटलं चला त्या अगोदर मी इथे स्वयंपाक वगैरे आवरून घेते. पोळ्या झाल्या होत्या, म्हणजे चपात्या हे झालेलं होतं. भाजी बनवायची होती. भाजीमध्ये ना मी खरं तर वांग्याची भाजी बनवणार होते, पण नंतर अचानक वाटलं की चला वांगा, बटाटा आणि मटार आहे फ्रेश, तर त्याची भाजी बनवते. आणि मस्त अशी भाजी तयार केली आहे. आणि सोबतच भैयाला आवडतो म्हणून मला गाजराचा हलवासुद्धा बनवायचा होता, म्हणून इथे गाजराचं जे काही साल आहे तर ते सुद्धा काढून घेते. तर आता भाजीला फोडणी देऊन झाली आहे, खिचडी बनवली आहे आणि गाजराचा हलवा बनवायचा, कारण भैयाला स्पेशली गाजराचा हलवा खूप आवडतो. मागच्या वेळी तो एकदा आला होता आणि तेव्हा नाना पण आलेले. नानांनी खवा आणलेला, तर मग तो खवा टाकून मी गाजराचा हलवा बनवलेला. इतका टेस्टी झाला होता. पप्पाला, भैयाला त्यांना इतका आवडला. मग म्हणलं चला खवा पण आहे तर आपण बनवूयात. आणि त्या दिवशी नानांनी 1 किलो खवा आणलेला. मी तुम्हाला म्हणलं होतं की मी असं काय करू कळत नाहीये, पण एक दिवस त्यांचे फ्रेंड्स हे आले होते, तर मग ते बोलले की चहा वगैरे देण्यापेक्षा मस्त खव्यामध्ये साखर टाकून दे, परतून जसा पेढा बनवतो तसा. त्याच्यामुळे मी तो केला होता. सो आता हलव्यापुरता माझ्याकडे खवा पण आहे, तर म्हणलं चला तेच बनवते. गाजर खिसायला बराच वेळ जाईल आणि बाकी आम्हाला तयारी पण करायची आहे. त्याच्यामुळे म्हणलं की आता मी हे जे अप्लायन्स आहे माझ्याकडे मशीन, त्याच्यामध्ये बनवते, म्हणजे ते त्याचं काम करेल आणि मी तिकडे फुगे वगैरे फुगवायचं हे काहीतरी काम करू शकेल. घाई काहीच नाही आहे, आम्हाला 12 वाजता करायचे. ते 12 वाजेपर्यंत फुगे फुगून झाले तरी चालते. फक्त घाई स्वयंपाकाची आहे, कारण भैया सकाळपासून निघालेलं आहे. त्यानं जेवलाय की नाही मला हे माहीत नाही आहे. त्यामुळे म्हणलं की हे पहिले आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग फुगे फुगूयात.
आता किचनमधल्या गोष्टी चालूच होत्या. म्हटलं चला साईड बाय साईड आपण मनूसाठी जे काही गिफ्ट्स आणले तर ते आपण ओपन करू. सगळ्यात पहिली गोष्ट जी होती तर ती तुम्ही बोर्ड तो तर पाहिलाच या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये. म्हणजे मनूला तर माहीत नव्हतं तो आणलेला, पण यांनाच नाही दम निघाला आणि त्यानंतर त्यांनी तो ओपन केला की चला हिला काहीतरी आपण गोष्टी शिकूयात पण त्याच्यामुळं. आणि दुसरी जी गोष्ट होती तर ही एक स्कूटर आहे. मनूला ती आत्ता तेवढी लगेचच यूजमध्ये येईल की नाही माहीत नाही, पण आम्ही जेव्हा पण खाली गार्डनमध्ये खेळायला जातो ना तेव्हा मोठ्या मुलांच्या म्हणजे 3 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या मुलाच्या जेव्हा आपण स्कूटर दिसतात ना तर त्यावर तिला उभं राहायला इतकं आवडतं आणि मग पकडून ती छान ती चालवते असं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की चला तिच्यासाठी आपण हे घेऊयात. सगळ्याच गोष्टी तिच्यासाठी युजफुलच असणार आहेत. तर ही स्कूटर एक घेतली आहे. त्याच्यानंतर तो बोर्ड तर तुम्ही अगोदरच बघितला जो खूप जास्त युजफुल आहे. म्हणजे 2 दिवसातच आम्हाला कळालं आहे. सो तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांसाठी हवा असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याच्यानंतर मी एक टेंट हाऊस मागवलं होतं कारण छोटंसं घर एक म्हणजे तिला खेळण्यासाठी किंवा तिचं त्याच्यात रमलीस तर म्हणून मग हे सुद्धा नेमकंच आत्ता आले. म्हटलं चला ते पण ओपन करते आणि त्याच्यानंतर मग बाकीची सगळी तयारी करून घेते. तर इथे मी आणि तनू लागलो तयारीला. माझं नेहमीचं जास्त ना की तहान लागली की विहीर खोदायची, ते तसंच माझं झालं आहे. आणि त्याच्यामुळं ना माझा परत आज एक प्रॉब्लेम झाला ते म्हणजे टेंट हाऊसचा. आता टेंट हाऊस आलेलं तर मी तुम्हाला दाखवलं, पण त्याची मजा अशी झाली आहे की मी ॲमेझॉनवरनं मागवलं होतं. इतकं सुंदर होतं ते, मला इतकं आवडलं होतं. मनूच्या रूमला त्या थीमला इतकं छान मॅच होत होतं. पण ते उद्या येणार आहे म्हणजे 1 तारखेला येणार आहे आणि आम्हाला तिचा बर्थडे म्हणजे आत्ता रात्री एक छोटंसं सेलिब्रेशन करायचं म्हणलेलं. तर त्या सेलिब्रेशनसाठी ते काय आलं नसतं. त्याच्यामुळे मग मी विचार केला की चला झेप्टोवरून मी पटकन मागवते. अर्ध्या तासामध्ये मला हे टेंट हाऊस मिळालेले. सो आत्ताचं माझं तरी काम झालं आहे. त्या उद्याच्या टेंट हाऊसचं काय करायचं ते बघूयात. कारण शेवटी कसं असतं ना, आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आता हे पैसे माझे गेलेत एका टेंट हाऊसचे एक्स्ट्रा. सो बघूयात, कारण दोन्हीही रिटर्न होणारे नाही आहेत. तर मी हे दोन्ही मागवले. आता मी आणि तनू फुगे फुगवायला बसलोय. म्हणलं ते येईपर्यंत हे फुग्यांचं हे काम करून घेऊ. तोपर्यंत भैया आणि नानू पण येतील आणि बाकी कसं कसं काय काय होते हे तुमच्यासोबत शेअर करेन. तसं नाही बसवायचं इथे. असं पण त्याचं पॉईंट इकडे आला पाहिजे इकडे इकडं. हा का? एक पॉईंट आडवा आणि एक असं उभं तरी असं ह्याच्यात ह्या होलमध्ये काढा. कशी वाटते ह्याची क्वालिटी? ठीक ठाक आहे आपलं. ओके ना? हा. कलरचं लयच वास यायला लागला पण ह्याच्यात. आणि खूपच मोठे हो. अरे तब्येत खराब आहे ना, किती सुकून गेली ग. मनू हाय कर सगळ्यांना. साऊ हाय कर ना बिट्टू. हाय करते तू. सायकल खेळायला. हा? तुला खेळायची म्हणा दीदी सायकल खेळायची. किती उशीर रे. तरी मामा आम्ही एकदम फास्ट खेळला. आलो, काहीच ट्रॅफिक नाही लागली. 7:30ला निघालो. ह्यानं गोल केला ना पण. कोण आलाय? हा? कोण आलाय? सायकल कोणाला आणली आपण? ते किती सुकली ग ही. ताप पण आहे ग हिला. ताप म्हणजे लागले. अरे खोकला. ए साऊ मनू खेळायला तर सारळी म्हणून. मनू कोण आले बघ. म्हणा म्हणजे आल्यानंतर तिला काही वेगळं विचारायचं तर कोणाच्या नाकात गेला होता फुटाना. मनू ए मनू, माशीने ही सायकल कोणाला आणली? कोणाला आणली ही सायकल? त्याचं इथला एक ते बसत नव्हतं ना गाडी. टाईट करायला. हे बघा आमचं छोटंसं पिल्लू कसं बसलंय शांत. ए शाऊ हाय. टीव्ही लावायची ना. हे पण तसंच आहे का? ए कार्टून. ए किती फुटाने आमचं मामा 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 चाललेलं फुटाने असतं कोण बाबा. खाते? ज्ञानूने सायकल आणली आहे. हा बिट्टू. गाडी गाडी सावीच्या अंगावर जाईल. साऊ ए साऊ तू पण कोणाची बस. सायकल आहे तू पण ती? बस. मनू मनू मनू. त्याच्यात बसव त्याला. ए ती बघ कशी चालली. काय बघायचं बोलली ती काय. ती सांगतीये तुम्हाला ती सायकलवर बसलीये म्हणून. ए साऊच्या अंगावर नाही, ती सायकलवर बसतीये म्हणून सांगते ग. कशी बघती पिकूकडे. तुला बरं दिसलं ग. ए काय झालं? घाबरली तू? बसायचंय. नाही नाही, पिकूकडे बघून घाबरली ती. तू पण बस.
तू पण तिथं बस माग बस का तो ना हा यात बस आता म्हणे किती वादळी ती बसून कशी हसती आणि ठोकली. त्यांचं खेळणं चाललंय. खाऊ घालते का तिला पण? तिला पण खाऊ घालते साऊल मनूला. मनू हात नको घालू बेटा, भूक लागली आहे पोरींना. आणि इथे आता काय चाललंय दाखवते. इथे मी शेवटी ना कढईमध्येच केलाय. इग्नोर आमची कढई, कारण मी ऑलरेडी 3 कढया भरवल्यात स्टीलच्या आणि आता हीच एक आहे माझ्याकडे, त्यामुळे मला ह्याच्यामध्ये करावा लागला. पण काय भारी दिसतोय बघताय ना, म्हणजे खतरनाक. झालं असं मशीनमध्ये करायचं म्हणून मी हे हलवा ठेवला होता आणि आता मला शेवटी हातानेच किसावं लागले सगळे गाजर, कारण मशीनमध्ये 1.5 तास दाखवते आणि 1.5 तास मी जर थांबले असते तर आम्हाला जेवायला झाले असते 11. त्याच्यामुळे मी काय थांबू शकत नव्हते, त्याच्यामुळे मी केलेलं आहे कढईमध्ये. आणि इतका मस्त दिसतोय, खवा असल्यामुळे इतका टेस्टी लागतोय. चुकून जर मी हलव्याच्या ऐवजी खवा म्हणले असते तरी इग्नोर करा, कारण मला आता सुचत नाही आहे. मला असं झाले चला मला त्यांच्यामध्ये बसायचंय, मला हे नाही करायचंय आता. एक्साइटमेंट बघते ना. नुसते पापडच खायचे का? बघ सावे हा नानांना म्हणलं होतं आजच्या दिवस चपाती खा. ते नको? नाना भाकरीच खायची. पापडी खायची आता. काय? सावेला पण आवडती पापड. पापी पापी पापडी तिकडे येतो ना पापडी पण माहिती का? व्हाईट व्हाईट. तिला आता माहित असायची गरज नाही अगं. तू एकदा जरी बोलला ना तर तिला लक्षात राहते पुन्हा. हा म्हणजे तू काही बोललं मी शब्द कळतोय आता तिला लगेच. पापडी कशी आहे? छान आहे का? हे आम्ही नाही छान. कधी कधी काय म्हणते, मी तिला विचारलं ना मनू मी कशी दिसते किंवा मनू माझा ड्रेस कसा दिसतोय, ती म्हणते यम्मी. घ्या ना हे चल बस, तुला झाले ना कधी जेव्हा असं पटकन खाऊन दे. आमची जेवणं वगैरे झाले, जेवण मस्त झालं एकदम. आणि त्याच्यानंतरचं सगळं आमचं काम आवरायचं बाकी होतं. म्हटलं ठीक आहे किचन वगैरे नंतर आवरता येईल, पण त्याच्या अगोदर ना आपण हे सगळी तयारी करून घेऊयात. म्हणजे आम्हाला फुगे फुगवायचे होते, थोडेसे फुगवले होते खरं तर, पण ते व्यवस्थित लावून घ्यायचे होते. ह्याच्यामध्ये ज्ञानूपासून म्हणजे तनूपासून नानांपर्यंत सगळे मदत करत होते. काम छोटंसंच होतं पण आम्ही सगळ्यांनी मी ते इतकं एन्जॉय केलं आणि आम्ही इतके हसलोय आज. म्हणजे नानाचे वेगळे काहीतरी जोक, भैयामध्येच काहीतरी वेगळंच बोलत होता आणि त्याच्यानंतर काय 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 इथे चाललं होतं. खरंच भरपूर हसलेलो. असे वेगवेगळे काहीतरी किस्से चाललेले. आणि खरंच यावेळेला असं वाटलं ना मला की बाहेरून आपण कितीही भारी डेकोरेशन करून घेऊ दे, काहीही करू दे, पण हे छोटंसं आपण सगळ्यांनी मिळून केलं ना तर त्याची एक्साइटमेंट पण वेगळीच असते आणि त्याच्यानंतरचा आनंद पण वेगळाच असतो. आणि तसंच आमच्यासोबत झालं होतं. आता हे तर बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. आता पटकन मनूला आणि सोबतच सावीला सुद्धा आम्ही रेडी करतो आणि त्याच्यानंतर मग भेटते. आमची प्रिन्सेस किती छान छान तयार झाली. हा मामा सेवा वाव नाही म्हणलं तर मामी ठेवणार नाही ती पिन. नाही वाव म्हणलं मामा, अरे बापरे आम्हाला अजिबात आवडत नाही हेअर. चला घ्या बघ पटपट. सावने किती छान ठेवले बघ. सावलीचं direction चाललंय. कसं ठेवलं बघ सावने. तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि ऑलरेडी ती सरप्राईज झाली, याचे शूटच करण्यात आले म्हणून हा की असं हात लावून सगळं बघितल्याच्या नंतर कसं म्हणू. हो कसं ग राहू दे ना, किती छान दिसते बेटा. बघ ना सावने कसा बेल्ट लावलाय व्हाईट व्हाईट. नको काढू. मनू सावने बघ ना कसा लावलाय. नको. भैया तू लहानपणी नाही का ती गाडी तिने आता तसंच केलं. एकदा साव कसं का? साऊ लागण बरं का डोळ्याला. तिला हेच कधी दिली आगाव पोरगी. मम्मी लावते. आई नाही गं, मामा. हा आई नाही, सगळंच करायचं. कसं तरी नादी लावावं लागते. पडशील पडशील पडशील. अगं मानू तसं नाही करू सोनू. वाव वाव. छान.
घे ना फोटो काढून मूड येतो पर्यंत. तर सगळं झाल्याच्या नंतर ना मनूची रूम ही अशी काहीशी दिसत होती. खरंच खूप छान दिसत होतं आणि मनूनं आल्या आल्याच तिनं बघितलं आणि वाव असं झालेलं तिचं. पण नेमकं ती रिॲक्शन आम्ही काही कॅप्चर केली नाही कारण कंटिन्यू काय हातामध्ये फोन नसतो. पण त्याच्यानंतरच्या ह्या 2 क्लिप माझ्याकडे आहेत की ती लगेचच त्या टेंट हाऊसमध्ये गेली आणि लगेच तिचं बघणं चालू होतं की नेमकं काय काय केलं आहे वगैरे. त्या लाईट्समुळे हे पण खरंच खूप छान दिसत होतं. आणि इथेच मी मनूचा एक फोटो कॅप्चर केला जो तुम्हाला थंबनेलला दिसला असेल. इतकी गोड दिसते त्याच्यामध्ये. आता हे सगळं तर छान झालं होतं पण त्यानंतर मग तोपर्यंत 12 वाजले आणि मग हा केक पण आम्ही घेऊन आलो ज्यासाठी मनू खूप एक्सायटेड होती. सुरू केलं काय? मी सांगतो हा ना तुला. इथं असं जरा आता भैया थोडे लाईट्स बंद कर रे. आता इथं असं कट करायचं. ओके करा. तनु लाईट बंद करावं सगळे. हॅपी बर्थडे टू यू. करा करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मनू. हॅपी बर्थडे टू यू. चला कट करा केक असा. मी सांगतो तुला. तुम्ही करा तिच्यासोबत ना. बघ असं बघ ना. नाही नाही. काही खरं नाही मनूचं गाड्या. वाव. आता चाललंय कट. बरं मी खाऊ घालते तुला. बघू मी देते केक तुला. मी देते केक कट करू. नको नको. चमचा आण आता. पिकुचू ओय तुझं काय माहिती बसत. नको नको हा नको नको बापरे. काय केलं ग. नको तिला ते. हा चल नको. बरं हा बघे त्यात ते मोडून दे आता. हा हे बघ फिर हे जर केलं आपण सगळं फिल केलं. काय केलं होतं सगळं. हा, तिला काय? खाऊ घातलं घातलं. त्याचं. तिला नाही आवडत तो. ती अजिबात. चांगलं तुझ्या हिशोबाने. हॅपी बर्थडे. माझं खायचं कसं असंच होतं. मन म्हणजे तूच खाल्लं का. अरे ही कशाला बसलो होतो आम्ही सगळे. मनस्वी आम्ही वाट बघतोय. बसत नव्हतो तुम्ही. हॅपी बर्थडे. पाहिजे तुला त्याला लाव की गंध काय. उद्या. हॅपी बर्थडे पिकू. घाबरलाय का बाहेर फटाके हा, वाजतात. फटाक्यांचा आवाज ना. तू घाबरला. हा पिकू 3 वर्षाचा झाला आणि मनू 2 वर्षाची. चला घे. मनू मामा एवढा जागा टेबल कोण ऍटलिस्ट त्याला एक केकचा हे तरी पाहिजे होता ना ग. तुकडा एक छोटासा मनू आपल्या मामूला केक दे ना. हा आपली साऊ कशी बसली बघ ना. सावनी खाल्ला केक. नो टच मी. हा डोंट टच मी. आता किती वेळ थांबायचं असंच. हा असला आणलं फेकू दादा. सावेला दिले नको आहो द्या ठेव. बर्थडेच्या दिवशी नको. संपला केक. संपला. म्हणे खरंच अवघड आहे तुझं. तिथं नाही घ्यायचं. नाना नानानी ना आज लय कॉमेडी केली. खाऊ दे तिला. अहो चला आपला खाऊ दे तिला तिला एकटीला. एक खाऊ द्या. नगा म्हणल्यावर आपण काय कोणाला केक खाऊ देत नाहीये आणि बाकी सगळे गिफ्ट आता सगळे बाजूला पडले. सगळ्याची एक राईड थँक्यू थँक्यू. आणि थँक्यू. तू कसं म्हणते? हॅपी बर्थडे म्हणून. हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. हॅपी बर्थडे मनस्वी. म्हणा थँक्यू. थँक्यू ना मन. थँक्यू नाना. दाब देते एकदम ऍटिट्यूड मध्ये थँक्यू नाना. हसणं बघा कसं चाललंय. आणि केकची सगळी क्रीम संपवली बेटा. तू बस कर आता. काय झालं ते. चला मनू काही केक सोडत नाहीये. कोणालाही केक खायला भेटत नाही. कोणाला चान्स नाही. मामा झोप द्या. झोप आता. कारण सगळ्यापर्यंत भैया राहिला इतका तर थकला होता आणि त्याला म्हटलं थांब आता थोड्यासाठी कुठे. काय ग नाना केव्हाचे बसलेत. मनू दे ग केक. दे ग केक. दे ना म्हणा. थोडा मला दे ग मला थोडा.
ती सावला तर द्यायला तयार नाही. मन्नू मन्नू चाललंय मला पण द्यावा थोडा. आणि बाकी तिला काही घेणं देणं नाहीये. फक्त पहिले आम्ही जेव्हा डेकोरेट करत होतो ना तेव्हा ती आली आई असं केलं तेवढं आणि त्याच्यानंतर एकदम नॉर्मल झाली आणि आता फक्त केक वर तुटून पडली. कसा आहे केक? यमी आहे का? ओ हो हो तशीच आहे. So, चला असं झालं छोटस सेलिब्रेशन. ग्लासच नाही सगळं भांडत पडले. एवढे भांडत पडले. हो हो घे. तर पोरी पण एवढ्या एक्सायटेड की म्हणजे त्यांचं चाललेलं मध्ये 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 काही ना काही फुगे फोडणं, हे करणं ते करणं. भैयासोबत त्या दोघींना इथे बाहेर बसवलं होतं आणि आम्ही बाकी सगळ्यांनी केलं. आणि मनूला पण माऊ साऊ मामा दिसत आहेत तर मज्जा वाटतेय. बाकी सगळ्यांनी मिळून केलं तर अजून जास्त छान वाटत होतं. शिवाय आज नवीन वर्ष सुद्धा चालू होते तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. 2025 वर्ष सगळ्यांना छान गेलं असेल. 2026ची सुद्धा सुरुवात सगळ्यांची छान होऊ देत आणि हे वर्ष सुद्धा सगळ्यांना खूप छान छान जाऊ देत. बाकी चांगल्या वाईट गोष्टी तर घडतच असतात त्याच्यामुळे ते चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून वाईट गोष्टी इग्नोर करायच्या आणि नवीन वर्षाला सुरुवात करायची. मनू तू पिकूला हॅपी बर्थडे बोलली? बोल त्याला हॅपी बर्थडे पिकू दादा. बोल ना बोल ना. आता केक लपवून ठेवलाय म्हणून आम्ही अशी जरा शांत होत, नाहीतर आमचं ते केकच हे झालं असतं. ए मना ये इकडे इकडे ये ना. पिकू दादाला हॅपी बर्थडे बोल ना तू. ये म्हणा हो कसं म्हणायचं? हॅपी बर्थडे पिकूचू. मी म्हणू तुला म्हणा हॅपी बर्थडे. कशाला पण नाही, सगळं मूडवर आहे. मग अशी नानांना थँक्यू बोलली नाही तर सगळं मूडवर आहे बाबा. खर्च सो चला आजचा व्हिडिओ मी हा छोटासा इथे सेंड करते आणि तुम्हा सगळ्यांना आम्हा सगळ्यांकडून अहो हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नानाने आज फुल कॉमेडी केली हा, म्हणजे ज्ञानू म्हणले हसली. नानांबद्दल बोलतात सगळे मागच्या व्लॉग मध्ये की तुमचे नाना खूप भारी आहेत. चल मना इकडे ये. मनू सगळ्यांना हॅपी न्यू इयर बोल ना बेटा. केक दिसला आता आम्हाला. चला आता झोपायचंय. 12:30 झाले तरी पण अजून तीच एक्साइटमेंट आणि तेच सगळं हे चाललंय. म्हणजे कधी झोपायचं काय माहिती. चला उद्याचे पण आहेत काही प्लॅन. दीदी येणार आहेत उद्या सकाळी, येतील 10-10:30 पर्यंत वगैरे. तोपर्यंत मग आम्ही आमचं आवरून हे घेऊ. तेव्हा आता आराम करतो आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.